आता पाहूयात वाय स्टिच. तर ह्या वाय स्टिचला वाय स्टिच असे का म्हणतात, तर तुमच्या लक्षात आले असेल की हिचा आकार जो आहे तो वाय सारखा आहे, त्यामुळे हिला वाय स्टिच असे म्हणतात. तर ही वाय स्टिच करण्यासाठी सर्वात प्रथम 1-1 सेंटीमीटरवरती 3 लाईन आखून घ्यायच्या आहेत. त्यानंतरनं जी पहिली आणि दुसरी लाईन आहे त्यामध्ये वायचा जो वरचा भाग असतो तो आखून घ्यायचा आहे आणि खालचे 2 लाईनी आहेत, दुसरी आणि तिसरी, त्या ठिकाणी उभी रेष मारून घ्यायची आहे. म्हणजे जे आपला वायचा शेप आहे तो व्यवस्थित येईल, लहान मोठा असा होणार नाही. तर ही आणि हा जो खालचा आहे तो डबल वाय स्टिच, म्हणजे आपण जी सिंगल वाय स्टिच करतो तीच डबल दोनदा स्टिच करायची आहे. तर त्यासाठी इथे 3 लाईन आखून घेतलेल्या आहेत मी. तर तुम्ही 6 लाईनही आखू शकता. म्हणजे खालचा जो वाय आहे त्यासाठी 3 लाईनी व वरचा जो वाय आहे त्यासाठी 3 लाईन, अशा लाईन्स आखून वाय हा आखून घ्यायचा आहे. तर सर्वात प्रथम आपण पाहूयात सिंगल जो वाय आहे तो कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे तो. तर वायचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे सुरुवातीचा, त्या ठिकाणाहून सुरुवात करणार आहोत. तर हा सिल्कचा दोरा वापरलेला आहे. तर ही जी पहिली लाईन आहे त्या लाईनवरती सर्वात प्रथम स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथे शॉर्ट स्टिच करून लूप बाहेर काढून घेतला आणि त्यानंतरनं जी पहिली लाईन आहे वाय स्टिचची, ही जी पहिली लाईन आहे त्या लाईनवरती आपण चेन स्टिच करून घ्यायची आहे. तर ही अशा पद्धतीने चेन स्टिच करून झाल्यानंतरनं तो दोरा खालच्या दिशेने जी सरळ रेष आहे त्या दिशेने ओढून घ्यायचा आहे. वाय स्टिचमध्ये शॉर्ट स्टिचचा जो आहे वापर करायचा नाही. तर इथे आपली जी सरळ रेष आहे त्यावरती चेन स्टिच करून झाल्यानंतरनं तो दोरा जो आहे तो वरच्या दिशेला खेचून घ्यायचा आहे. म्हणजे जो वायचा तिसरी लाईन आहे त्या दिशेने खेचून घ्यायचा आहे. तर इथे तुमच्या लक्षात आले असेल की इथे गाठ ही सेंटरला तयार झालेली आहे. तर इथे पाहू शकता वाय स्टिच ही झालेली आहे. तर तुमच्या इथे लक्षात आले असेल की इथे हा जो सेंटर आहे त्या ठिकाणी गाठ ही तयार झालेली आहे. तर आता आपण पुढच्या वाय स्टिचकडे वळूया. तर ही पुढची वाय स्टिच करतानाही दोरा हा थोडासा पुढच्या दिशेने खेचून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं कंटिन्यू ज्या पद्धतीने आपण पहिली वाय स्टिच केलेली होती त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा वाय स्टिच पूर्ण करायची आहे. म्हणजे जी आपली कंटिन्यू डिझाईन असेल वाय स्टिचची ती कंटिन्यू स्टिच करून घ्यायची आहे. तर खूपच सोपी आहे वाय स्टिच सुद्धा. ते इथे आपली जी सिंगल वाय स्टिच आहे ती स्टिच करून झालेली आहे. तर आपण पाहूयात पुढे डबल वाय स्टिच. तर ही डबल वाय स्टिच करण्यासाठी इथे मी ऑरेंज कलरचा दोरा घेतलेला आहे. तर ज्या पद्धतीने आपण सिंगल वाय स्टिच केलेली होती स्टिच, सेम तीच पद्धत फॉलो करायची आहे. तर आपण जो वरच्या दिशेने वाय स्टिच आखलेला आहे तो स्टिच करण्यासाठी जो दोरा आहे तो कंटिन्यू घ्यायचा आहे, गाठी मारायची नाही. तर हे पाहू शकता मी कंटिन्यू उलट्या बाजूने येऊन स्टिच करत आहे. तर सेमच पद्धत आहे डबल वाय स्टिचची सुद्धा.
तर इथे वाय स्टिचचा जो एंडिंग आहे त्या ठिकाणी आरीगाठी मारून घ्यायची आहे. तर इथे जे बॉक्स तयार झालेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही सिंगल मनी काम किंवा आपले जे स्टोन्स असतात ते सुद्धा चिटकू शकतात. तर मी इथे आपले जे साधे स्टोन्स आहेत ते चिटकवून घेणार आहे. तर इथे सर्वात प्रथम कपड्यावरती फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपले जे स्टोन्स आहेत ते चिटकवून घेणार आहे. तर ही अशा पद्धतीने आपली डबल वाय स्टिच जी आहे ती तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा.